7वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरवड आहे। माझ्या प्रकल्पाचे नाव आहे शेवग्याच्या पाल्यापासून मोरिंगा पावडर तयार करणे। हा मोरिंगा पावडर पासून कोणतेही आजार होत नाही। हा मोरिंगा पावडर 300 पेक्षा जास्त रोगांवर उपलब्ध आहे। हा मोरिंगा पावडर एका वर्षात एका झाडापासून 1 लाख रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो। आणि शेतकऱ्यांना विनंती शेवग्याच्या पावडराचे शेंगा पाला आयुर्वेदात वापरला जातो। शेतकऱ्यांना विनंती करेन की त्यांनी शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मोरिंगा पावडर प्रकल्प जरूर सुरू करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल। मोरिंगा पावडरची कृती: शेवग्याची ताजी पाने स्वच्छ धुवून वाळवून पावडर तयार केला जातो। उपयोग: स्वयंपाकात सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये पावडर म्हणून वापरला जातो। गुणकारी म्हणून उपयुक्त: बीपी, शुगर, संधिवात, कावीळ, कुपोषण रोग, जंतरोग, हाडांचे रोग, केसांचे विकार, हाडांची कमजोरी, हृदयविकार इत्यादी काही रोग मोरिंगा पावडरवर उपलब्ध आहेत। तसेच मोरिंगा पावडरला सुपरफूड म्हणतात। इन फ्रेश लीव्स 4 times more vitamin A than carrot, but in moringa powder 10 times more vitamin than carrot, 4 times more calcium than milk, but in moringa powder 17 times more calcium than milk, 3 times more potassium than banana, but in 15 times more potassium than banana, 2 times more protein than curd, but in moringa powder 9 times more protein than curd, 7 times more vitamin C than orange, but in moringa powder 25 times more iron than spinach। तसेच मोरिंगा पावडरचे वैशिष्ट्ये: एका वर्षात एका शेवग्याच्या झाडापासून शेंगांपासून 25,000 तर पाल्यापासून 25,000 मिळतो। आणि पावडर यापासून 50,000 पर्यंत शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो व आर्थिक समस्या सोडवण्यास जोडधंदा म्हणून अत्यंत फायदेशीर आहे। धन्यवाद।